आयुष्याची वजाबाकी सर्व पती-पत्नींनी हा व्हिडिओ नक्की ऐकावा. प्रत्येक माणसाची सहचरणी असता सोबत तोपर्यंत तो राजा असतो. जेव्हा सहचरणीची साथ सुटता मग तिच्यातून तो कायमचा वजा होतो. 1. जीवनात प्रत्येक व्यक्तीचा आदर करा, कारण हा जन्म पुन्हा मिळत नाही आणि एकदा गेलेली व्यक्ती पुन्हा भेटत नाही. कधीकधी एकदा आजार हा औषधाने बरा होत नाही, तर एखाद्या व्यक्तीने दिलेल्या शाब्दिक आधाराने बरा होतो. म्हणून शब्दाला धार नाही तर आधार असावा. 2. कायम टिकणारी गोष्ट एकच आहे, ती म्हणजे माणुसकी, नम्रता आणि चारित्र्य. म्हणून पैशापेक्षा जीवाभावाची जिवलग माणसं जोडा आणि जपा. हीच खरी आपली संपत्ती आहे. 3. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून आपण जे दिवस काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवा. सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीर एक ना एक दिवस गळून पडते, पदसुद्धा एक ना एक दिवस निघून जातं, परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो आपल्या माणसांसाठी. 4. आपल्या व्यथा तिथे मांडा जिथे समाधान मिळेल आणि आपला माथा तिथे टेकावा जिथे स्वाभिमान मिळेल. नाहीतर व्यथा आणि माथा तुडवण्यात लोक खूप सराईत आहेत. स्वप्ने अशी बघा की पंखांना बळ मिळेल. मैत्री अशी करा की जग आपले होईल. अपयश अशी स्वीकारा की विजेता भारावून जाईल. माणूस असे बना की माणुसकी नतमस्तक होईल. 5. कधीही कुणाला काही द्यायचं असेल तर तुमचा वेळ द्या, कारण इतर वस्तू रागाच्या भरात परत केल्या जातात, पण दिलेला चांगला वेळ हा कायम अप्रतिम आठवणी देऊन जातो. त्या फेकल्याही जात नाहीत आणि वायाही जात नाहीत. पडत्या काळात दिलेली सोबत ही मोठे मोठे घाव ही सहज भरून काढते. 6. दुसऱ्यासाठी डोळ्यात पाणी आलं की समजावं आपल्यात अजून माणुसकी शिल्लक आहे. 7. एक माणूस 20-25 लोकांना 2 हाताने मारू शकत नाही, तोच माणूस 2 हात जोडून लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करू शकतो. 8. थकलेल्या शरीराला कुठेही झोप लागते, पण थकलेल्या मनाला कुठेच झोप लागत नाही. म्हणून शरीर थकले तरी चालेल, परंतु मनाला कधीही थकू देऊ नका. कितीही कमावून ठेवले तरी बाकी राहते शून्य, आणि संकटाच्या वेळी कामाला येते आपल्या कर्माने साठवलेले पुण्य. 9. माणूस जातीचा आहे की जातीचा नाही हे महत्त्वाचं नसून तो अंधारात प्रकाश किती देतो हे महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे मित्र गरीब आहे की श्रीमंत आहे हे महत्त्वाचं नसून तो संकटाच्या काळात किती खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहतो हे महत्त्वाचं आहे. 10. दुसऱ्याचं भलं करायला कोणत्याही पदाची किंवा पैशाची गरज नसते, फक्त मनात चांगली भावना लागते. आयुष्यात कधीही काहीही सोडून द्यायचं असेल तर समोरच्याकडून अपेक्षा करणं सोडून द्या, कारण अपेक्षाभंगामुळे आलेले नैराश्य फार कठीण असते. 11. जीवन जगत असताना आयुष्यात वेगवेगळी माणसं भेटतात. त्यातील काही माणसांना सांभाळत राहायचं असतं आणि काही माणसाकडून सांभाळून राहायचं असतं. बुद्धी सगळ्यांकडे असते, पण तुम्ही चालाकी करता की इमानदारी हे तुमच्या संस्कारावर अवलंबून असतं. चालाकी 4 दिवस चमकते आणि इमानदारी आयुष्यभर. 12. माणसाने विझवलेले दिवेही पाहायचे नसतात आणि आजूबाजूची रोषणाईही पाहायची नसते. ज्याला चालायचं असतं त्यांना फक्त आपल्या ओंजळीतला दिवा जपायचा असतो आणि अविरत चालायचं असतं ध्येय गवसेपर्यंत. जेव्हा सारं जग म्हणत असतं पराभव मान्य कर, तेव्हा आशेची झुळूक अलगद कानात सांगते पुन्हा एकदा प्रयत्न कर. ज्याला हसण्याची कला माहीत आहे तो व्यक्ती संकटांचा सामनासुद्धा हसत हसत करतो. 13. दुसऱ्याच्या नजरेनं सुख पाहणारी माणसं आयुष्यभर समाधानी राहू शकत नाहीत. त्यांना नेहमी कोणत्या तरी गोष्टीची कमतरता जाणवतेच. जीवनात हार कधीच मानू नका, कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यात कोणालाही विचारले नाही की समुद्र किती दूर आहे. कठीण प्रसंगात न मागता दिलेली साथ ही नेहमी मोलाची ठरते. जिथे सर्व संपते तिथे याची जाणीव होते. तिथे पाठीवर अलगद पडणारा हात देवापेक्षाही कमी नसतो. 14. अनुभव हा एक महान शिक्षक आहे, पण तो मोबदला मात्र फार देतो. अन्यायापुढे मान झुकवू नका. स्वाभिमानाने लढा. प्रत्येक जुलुमाविरुद्ध योग्य मार्गाने लढा. उच्च नीचतेच्या कल्पना बदलून टाका. जातीपाती सोडून द्या. आपण जे पेरतो तेच उगवतं. आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही, परंतु आपला पतंग मात्र निश्चित नियंत्रित करू शकतो. 15. कोणाच्याही आयुष्यात आपली एक जागा असावी, हक्काची किंवा महत्त्वाची, पण ती कधीही बदलणारी नसावी.
घड्याळाच्या गजराप्रमाणे ज्यांना जबाबदारी जागी करते ती माणसे आयुष्यात योग्य दिशेने पावलं टाकत असतात. सगळेच निर्णय मनाने घेऊ नका, काही निर्णय बुद्धीलाही घेऊ द्या. दररोज परमेश्वराला प्रार्थना करा, आजपर्यंत जे दिले आहे ते तुझेच आहे, मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस. आमचे राहिलेले आयुष्यही तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख, शांती, समाधान, आनंद व समृद्धीने जगण्याची, नमस्काराची, नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण आम्हास सतत होऊ दे. चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर सुख, या शरीराला कोणताही घातपात होऊ नये याचीही काळजी तूच घे. आपल्या जिवलग व्यक्तींना आठवणी, आभास, वास्तविकता स्वीकारून आनंदाने जगा. स्वतःची व कुटुंबाच्या जीवनाची व आरोग्याची काळजी घ्या. सरकारी सूचनांचे, नियमांचे व कायद्याचे पालन करा, पण लोकशाही आणि संविधान सुरक्षित ठेवा. अनेकांना अडचणीत आणू नका, त्यापेक्षा मदत करा. जमत नसेल तर निदान गप्प तरी बसा. कोणत्याही उठाठेवी करू नका. समाजातील खोट्या राजकारणी, मतलबी, स्वार्थी, गर्विष्ठ, लबाड लोकांपासून दूर राहा. अफवावर विश्वास ठेवू नका. आधी प्रथम खात्री करा आणि नेहमी समाधानी व आनंदी राहा. नेहमी सावध राहा, सुरक्षित राहा व सतर्क राहा. हा व्हिडिओ ऐकल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये जर थोडा जरी फरक पडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. धन्यवाद.